पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. जर आपण देवाची कृपा स्वीकारायला शिकलो आणि आपल्याद्वारे देवाला गोष्टी करू दिल्या, मी सगळ्या गोष्टी ख्रिस्ताद्वारे करू शकते जो मला सामर्थ्य पुरवतो. हे केवळ सांगण्यासाठी नाहीये, पण तुम्ही ते खरंच करू शकता. देवाच्या इच्छेनुसार तुम्ही ते करायला हवं. ते तुम्ही देवाच्या कृपेने करू शकता. तुम्ही म्हणाल, पण मग मी तरीही इतकी त्रस्त का आहे? आपण ते समजून घेणार आहोत. एक सांगू, इथे माझ्याकडे एक दिवा आहे. अरे पण यात प्रकाश का नाहीये? तू एक दिवा आहेस, तू प्रकाश द्यायलाच हवास. प्रकाश कुठे आहे? कमाल झाली या दिव्याची. ओ, प्लग इनच केलं नाहीये. ओ, हे प्लग इन करायला हवं. ओ, वाव वा, हे सोपं होतं किती. अच्छा, तर हे असं आहे. याचा पॉवर सोर्स इकडे आहे, म्हणजे सामर्थ्य परमेश्वर आहे. बघा, कुणाला तरी समजतंय की नाही? बघा, आहात की नाही तुम्ही हुशार? प्रकटीकरण. इकडे एक पॉवर सोर्स आहे. दिव्याला जर प्लग इनच केलं नसेल तर त्या पॉवर सोर्सची काहीच चूक नाही. तर आपण जे काही करायला हवं ते हे की आपण प्लग इन असायला हवं. प्रत्येक वेळी वैतागल्यासारखं वाटलं की वेळ काढून प्लग इन करा. प्रत्येक वेळी थकल्यासारखं वाटलं की थोडा वेळ काढून प्लग इन करा. रोज सकाळी तुम्ही संपूर्णतः चार्ज असल्याची खात्री केल्याशिवाय बाहेर पडू नका. तुमच्या सगळ्या बॅटरीज पूर्णतः चार्ज करा. आता आणखी एक उदाहरण. चला तर आज आपण सगळं चार्ज करूया. आपण हा कम्प्युटर चार्ज करतो. आपण दिवसात कित्येकदा तो तपासतो, किती चार्ज आहे ते पाहतो, आणि ते कमी होत असेल तर आपण ते प्लग इन करतो. बरोबर की नाही? चला आता आणखीन एक बघूया. मोबाईल फोन तुम्ही तो चार्ज करूनच ठेवता, नाही का? ओ बाप रे, आपण एक वेळ व्यवस्थित तयार न होता घरातून बाहेर पडू, पण आपल्या फोनशिवाय नक्कीच नाही. पण मी पैजेवर सांगते, तुम्ही बायबल विसरलात तर घरी जात नाही ते परत आणायला. उलट आपण ढोंग करतो, लक्षातच नाही आलं विसरले. ओ, मी उद्या घेऊन येईन, हरकत नाही. ओ, मी आज गाडीत बसून जेवताना बायबल वाचणार होते, पण असो, मी इतर कुठल्या तरी दिवशी ते करीन. पण आपण फोन लगेच घेऊन येतो किंवा कुणाला तरी आणायला पाठवतो. आपण फोनशिवाय निघतच नाही. आपल्याकडे फोन असायलाच हवा, कारण आपण खूप महत्वाचे असतो. प्रभूलाच माहित असतं की आपल्या ओळखीच्या माणसांपासून आपण डिस्कनेक्ट होऊ शकत नाही, 5 सेकंदही नाही. आपल्याकडे ते असायलाच हवं. म्हणूनच देवाने आयपॅड दिला, त्याला चार्ज करून ठेवायला हवा. मी चक्क मोजलं की चार्ज करण्यासाठी माझ्याकडे 10 उपकरण आहेत. 10. माझ्याकडे असंही एक गॅजेट आहे जे मी बेल्टवर लावते. चालताना मी किती पावलं टाकली ते गॅजेट मला सांगतं, कारण माझं प्रत्येक पाऊल म्हणजे कॅलरी आहे. मग माझ्याकडे एक असं मशीन आहे ज्याने माझी स्किन लिफ्ट होते. त्यामुळे ते गॅजेटही चार्ज व्हावं लागतं. मग माझ्याकडे एक छोटीशी वस्तू आहे माझ्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांसाठी, मग तेही चार्ज करावं लागतं. बघा, म्हणजे तुमच्या घरातली प्रत्येक वस्तू चार्ज होते. वायरी पसरलेल्या असतात सगळीकडे, पण तुम्ही स्वतःला चार्ज करत नाही. पण मी खूप वैतागले. मी का वैतागले मला कळत नाही. मला या सगळ्याचा कंटाळा आलाय. मी फार वैतागले. तेव्हा आता मी हे सहनच नाही करू शकत. तुमच्यापैकी काही जण आज या सभेत असं आज जर तुम्हाला काही दाखवलं नाहीस ना, मला आज तुझ्याकडून काहीतरी हवंच आहे. खरंच माझ्याकडे एक आहे. प्लग इन करा. कुणाच्या कधी हे लक्षात आलंय का की येशू नेहमी मध्येच निघून जायचा? म्हणजे तो सेवा कार्य करत असताना
हजारोच्या संख्येने लोक असत तिथे आणि अचानक तो निघून जायचा. डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी निघून जायचा. ते त्याचा पाठलाग करत असत. तो पुन्हा येऊन त्यांना शिकवत असे. पुन्हा तो कुठेतरी निघून जात असे. एक सांगू, मी परमेश्वराच्या वचनात काही भर घालणार नाही, कारण तसं करू नये मला कळतं. पण असं म्हणूया की बहुधा तो थकत असावा, बहुधा शिष्य त्याला त्रास देत असावेत किंवा त्याला अधूनमधून निराश करत असावेत. बहुधा त्याला वाटत असेल की पित्या मला थोडा वेळ इथून दूर जायलाच हवं. तुमच्यापैकी काही जण विचार करतात की आता काय करू, मी आता अगदी फुटणार आहे असं वाटतंय मला, मी थकले आहे. आणि मग लक्षात येतं की आता माझी बॅटरी लो झाली आहे, मला रिचार्जची गरज आहे. आणि एक सांगू, त्याला इतका वेळ नाही लागत. म्हणजे तुम्ही स्वतःला बाथरूममध्ये बंद करून 2 मिनिटात चार्ज करू शकता. जणू काही ठीक आहे देवा. बघा, आपण आत्म्यात चालू इच्छितो म्हणून आपण तेवढे चतुर असायला हवं की आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा कुठेतरी जाऊन आपण लगेच परतायला हवं. कुणी तुम्हाला विचारेल तुम्ही जाताय तरी कुठे, मी बाहेर जाणार आहे आणि लवकरच परत येणार. याने बऱ्याच संभाषणाची सुरुवात होईल. ओ, तुम्ही कुठे जाताय? मी म्हटलं मी बाहेर जाणार आहे आणि लगेच परत येणार आहे. मी थोड्या वेळात परत येणार आहे आणि परतल्यावर मी तुम्हाला अधिक बरी वाटेन. मी जेव्हा हे पहिल्यांदा शिकले, मी रोज सकाळी देवासोबत वेळ घालवू लागले. आणि एक सांगू का तुम्हाला, मी कधीही देवासोबत वेळ घालवल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. मी कधीच तसं करत नाही. मला ते जमतच नाही. मला नाहीच जमत ते, नाहीच. मला जर देवाने मदत केली नाही तर सगळं संपलं. सगळं संपतंच. आपल्याला देव हवाच. वैफल्य म्हणजेच दैहिक कर्म. माझ्या फ्रीजवर मी एक बोर्ड लावलाय, वैफल्य म्हणजेच दैहिक कर्म. कारण प्रत्येक वेळी त्रस्त झाल्यावर आपण दैहिकतेत कार्य करू लागतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो जे केवळ देव घडवून आणू शकतो. आणि तो ते घडवून आणणार नाही जोवर आपण दैहिकतेत कार्य करणं थांबवत नाही आणि त्याच्याकडे जाऊन म्हणत नाही, देवा माझ्या आयुष्यात हे होण्यासाठी तुझ्या कृपेची गरज आहे मला. अद्भुत अद्भुत कृपा. आपल्याला असं प्रामाणिकपणे वाटतं का परमेश्वर आपला बचाव करेल की मग आपल्याला वैफल्यात सोडेल? एक सांगू, देववचन मला आरसा दाखवायचं ते मला आठवतंय. खरोखर मी चर्चला जाऊन संदेश ऐकायचे, मनावर किंवा जिभेवर, किंवा हा मला निराश करणारा, आपल्या पतीच्या अधीन रहा. हे वचन माझ्यासाठी कठीण होतं, कारण अधीन होणं सोडा, मला अधीनमधला सुद्धा माहीत नव्हता. एक सांगू, माझा पुरुषांनी लैंगिक छळ केला होता आणि माझी प्रवृत्ती अशी होती, मी जिवंत असेपर्यंत कुठल्याही पुरुषाने मी कसं जगावं हे मला सांगता कामा नये. माझ्या काही बहिणी दिसतायत मला तिथे, पण मग मी येशूच्या इतक्या प्रेमात होते की त्याने सांगितलेलं मला सगळं काही करायचंच होतं. आणि मग त्याचा कितीही त्रास झाला असता, कितीही किंमत मोजावी लागली असती, तरी मी विचार करायला सुरुवात केली, मी अधीन पत्नी होण्यास तयार आहे. काही झालं तरी मी प्रयत्न करीन नक्कीच. आणि म्हणून माझ्या काही योजना होत्या. एक सांगू, जेव्हा आपल्या योजना असतात, आपण गरम हवेच्या फुग्यासारखे असतो. आपण एकदम असे असतो की हो येस, प्रभूची स्तुती असो, मी घरी जाईन, मी खूप गोड बोलेन, मी देवला छान वाढेन आणि अशी अगदी छान, म्हणजे सांगू ना, मी संदेश ऐकेन. ओ येस, त्याचा मी आवडता पदार्थ करीन. तो मला नाही आवडणार असं काही बोलेल तर मी म्हणेन येस हनी. तर माझी एक योजना होती आणि माझा देह माझ्यानेच भरला होता, जसं पण त्या फुग्याला गाठ मारली गेलीये का? ओ नो, तो बघा गेलाय, तो जातोय, गेला. हु 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 हु. देवा, मला याचा खूप कंटाळा आलाय. मी प्रयत्न करते देवा, मी खूप प्रयत्न करते, पण काही केलं तरी देवा काहीच बदलत नाही, काहीच बदलत नाही देवा. हे बघा, पण
मग आपण स्वतःला पुन्हा भोगवतो. हो, देवाची स्तुती असो. मी खूप बोलते, पण मी आता शांत बसायला शिकेन. मी चांगलं वागायचं ठरवलं तेव्हा तुम्ही मला पाहायला हवं होतं. ओ प्रभू दया कर, तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी उद्या सांगेन. पण खरोखर प्रामाणिकपणे सांगते, मी पुष्कळ काळ ख्रिस्ती होते, पण 70च्या दशकात परमेश्वराने माझ्या आयुष्याला अद्भुत आणि विलक्षण पद्धतीने स्पर्श केला. पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मी त्याच्या प्रेमात पडले आणि त्याच्या इच्छेनुसार करावं असं मला वाटायला लागलं आणि देवाच्या वचनाची भूक माझ्यात उत्पन्न झाली. पण खरं तर आज जे मी तुम्हाला सांगते ते शिकेपर्यंत मी जितका अभ्यास केला, जितके संदेश ऐकले, तितकीच मी वैतागले, कारण मी त्यातलं सगळं करण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही कधी वाईट भावनेने चर्चला गेलायत का? अधिक वाईट वाटत बाहेर पडलायत का तिथून? कारण तुम्ही 3 समस्या घेऊन आत आलात आणि बाहेर पडलात तेव्हा तुमच्याकडे 10 होते. म्हणजे असा एकही संदेश नव्हता ज्याची मला गरज नव्हती. पण देवाने मला बदलावं असं वाटण्याआधी मला वाटायचं देवच्याच सगळ्या समस्या आहेत, त्या माझ्या आहेत, ते मला माहीतच नव्हतं तेव्हा. मग माझ्या लक्षात आलं की ती मी आहे आणि मी स्वतःला बदलू लागले. मी तुम्हाला सांगूच शकत नाही किती वर्ष मी दैहिक कार्य करण्यात व्यर्थ प्रयत्न केले, ते करण्यात जे केवळ परमेश्वर करू शकत होता. स्वतःवर चिडले मी, या विश्वासावर की देव माझ्यावर चिडलाय. शेवटी मी शिकले की ज्या पद्धतीने माझं तारण झालंय त्याच पद्धतीने मी जीवनाची वाटचाल करून जगायला हवं हे लक्षात घ्या. कृपेने विश्वासाद्वारे, कृपेने विश्वासाद्वारे मी देवाकडे जाते. देवा मला हे जमत नाही, मला ते करायचंय, मला तुला आनंदी करायचंय, तूच माझ्यात बदल घडवून आण. दुसऱ्या दिवशी जर मला त्याचा परिणाम दिसला नाही, मी निराश होत नाही. मी म्हणते की देवा तू कार्य करतोयस याचा मला विश्वास आहे, मला विश्वास आहे तू कार्य करतोयस. कधी असं झालंय का की तुम्ही कुणासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर ते वाईट वागायला लागले, आधीपेक्षा वाईट? एक सांगू, हे चांगलं लक्षण आहे. तुम्ही म्हणाल खरेच? निश्चितच. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही प्रार्थना केली परमेश्वर त्यांच्यात काम करू लागला आणि ती खात्री त्यांना पूर्वीपेक्षा अधिक जाणवते आणि त्यांना अधिक वाईट वाटतं. हे किती मूर्खपणाचं विधान आहे की मला जमेल ते सगळं मी केलं, मला वाटतं प्रार्थना करण्याशिवाय काहीच उरलेलं नाही. एक सांगू का, प्रार्थना ही श्वास घेतल्यासारखी असावी. सगळ्याबद्दल प्रार्थना करा, प्रार्थना करण्याची वाट पाहू नका, प्रार्थना करेपर्यंत पाहू नका. मी प्रार्थना करताना त्याबद्दल प्रार्थना करीन, नाही लगेच प्रार्थना करा. आणि ही माझी सगळ्यात जास्त आध्यात्मिक प्रार्थना आहे जी मी रोज निदान 100 वेळा तरी करते. ओ देवा मला मदत कर, मला मदत कर. 2 अशा गोष्टी आहेत ज्या मी सर्वाधिक वेळा म्हणते. येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला मदत कर. येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला मदत कर. येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला मदत कर. माझ्या आत ते सतत चालू असतं दिवसभर इथे येईपर्यंत की येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला मदत कर. मी इथे आहे कारण माझं देवावर प्रेम आहे आणि त्याने माझ्यासाठी जे केलं त्यामुळे. परमेश्वर माझ्याद्वारे येऊन कार्य करणार नसेल तर माझ्याकडे देण्यासारखं फारसं काहीच नाही. मी त्याच्यावर इतकी अवलंबून आहे की मला त्या गोष्टीची भीती वाटते की देव जर आलाच नाही तर मग काय घोळ होईल हा विचार करूनच मला भीती वाटते. पण एक सांगू का तुम्हाला, अगदी मनापासून तो एकदाही आला नाही असं झालं नाही. माझ्या काही सभा होत्या ज्या इतरांपेक्षा बऱ्या होत्या, पण मी एक गोष्ट नम्रतेने आणि प्रामाणिकपणे सांगते की आम्ही जाऊ तिथे आमच्या सभा चांगल्याच होतात. आणि निश्चितच त्या माझ्यामुळे नाही, ते परमेश्वरामुळे होतं. आणि बघा, जेव्हा तुम्ही परमेश्वरावर अवलंबून राहायला सुरुवात कराल, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल आणि तुम्हाला जाणवायला लागेल तुमचं चार्जिंग कमी होतंय, तुम्ही जाऊन प्लग इन करा. तुमच्या मुलांना तुम्हाला प्लग करण्यापासून थांबवू देऊ नका, मित्रमंडळीला तुम्हाला प्लग करण्यापासून थांबवू देऊ नका, तुमच्या खरेदीला तुम्हाला प्लग करण्यापासून थांबवू देऊ नका, कशालाही तुम्हाला प्लग इन होण्यापासून थांबवू देऊ नका. तुम्हाला प्लग इन व्हायलाच हवं, तुम्ही ती बॅटरी रिचार्ज करायला हवी. ऐकलत का माझं सांगा? एक सांगू, आपण वचन कसं वाचतो हे खूप महत्वाचं आहे. हे पुस्तक वचनांनी भरलेलं आहे, पण आपण ते नियमांसारखं वाचतो. जेव्हा मी वाचते दया करा, हा नवा नियम नाहीये आणि म्हणून मी दया केली नाही, परमेश्वर माझ्यावर चिडतो, हे वचन आहे की मी त्याच्यावर जर विश्वास ठेवला, त्याच्यावर भरोसा केला
तर ती दया माझ्यात आहेच, कारण तो माझ्यात आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून, भरोसा ठेवून माझ्याद्वारे तो कार्य करतो आणि तो हे सगळं एकाच वेळेला सहज करत नाही, तर तो ते थोडं थोडं गौरवापासून गौरवापर्यंत करतो, थोडं थोडं गौरवापासून गौरवापर्यंत. माझी थोडी प्रगती झाली की मी विश्वास ठेवते, माझी आणखी प्रगती झाली की मी विश्वास ठेवते, माझी अजून प्रगती झाली की मी विश्वास ठेवते. त्याने ज्याने माझ्यात एक उत्तम कार्य सुरू केलंय ते पूर्ण करण्यास आणि संपवण्यास तो समर्थ आहे. परमेश्वर आपल्याला न संपवता सोडणार नाही, तो आपल्याला अखेरपर्यंत नेईल जर आपण त्याच्यासोबत टिकून राहिलो तर, आणि हा विश्वास ठेवून की परमेश्वर कार्य करतोय. कुणाला तरी यातून समाधान मिळायलाच हवं नाही का? कुठेतरी कुणाला तरी असं काहीतरी वाटायला लागलं असेल नाही का? हं, सांगा मला. ओ, म्हणजे मला स्वतःला हे करण्याची गरज नाही. गलातिकरांस अध्याय 3 वचन 10 म्हणतं, नियमशास्त्रातील कर्मे करणारे जितके आहेत ते सर्व शापाधीन आहेत. आपण सर्व शापाधीन आहोत. शापाधीन. आपण सर्व शापाधीन आहोत. आपण यशस्वी होऊ शकत नाही जोवर आपण ते वचन वाचून विचार करत राहू, अरे बापरे, मला आता दया करायलाच हवी, नाही तर परमेश्वर चिडेल. तुमचं कृपेने विश्वासाद्वारे तारण झालंय. हे परमेश्वराचं वरदान आहे. विश्वासाद्वारे कृपेने तुम्ही दया करता, हे परमेश्वराचं वरदान आहे. विश्वासाद्वारे कृपेने तुम्ही दया करता, हे परमेश्वराचं वरदान आहे. कुणी ऐकतंय का? कृपेनेच मी आज संदेश देतेय आणि विश्वासाने मी म्हणते मी बरं काम करते. पण हे कामाचं वरदान आहे. आमेन. हे परमेश्वराचं वरदान आहे. मी इस्रायलसारखं गाऊ शकत नाही, कारण तो ते परमेश्वराच्या वरदानाने करतो. मी आफ्रिकेत जाऊन प्रचार करू शकत नाही राईन हँड सारखं, कारण ते परमेश्वराच्या वरदानाने करतात. पण त्यांना ते नाही येत जे मला येतं. तुम्ही इतरांकडे पाहून स्वतःची त्यांच्याशी तुलना करणं थांबवत का नाही आणि हे बघायला सुरुवात करा, तुम्ही ते करू शकता जे इतर कोणीच करू शकत नाही. तुम्ही ते करू शकता जे इतर कोणीही करू शकत नाही. आमेन. चला स्वतःला आवडायला लागा. मी रोज काय म्हणते माहितीये, हे असं वाटेल जसं मी तो गरम हवेचा फुगा आहे, पण मला असं काही म्हणायचं नाही. मला हल्लीच ही सवय लागलीये की रोज सकाळी उठल्यावर कधीकधी बिछाण्यातून बाहेर पडण्याआधीच, प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला माझं आयुष्य आवडतं, मला मी स्वतः आवडते, मला लोक आवडतात. तुम्हाला तुम्हीच आवडता? तुम्हाला तुम्हीच आवडता? हो हो हो. मला मी दैहिकतेत आवडत नाही, पण मला माझ्यातली नवी रचना आवडते. मला माझ्या आत जे देवाने निर्माण केले ते आवडतं. मला ते फारच आवडतं आणि ख्रिस्तात तीच मी आहे. आणि परमेश्वर काळजी घेतोय. हो, कधी कधी मी अयोग्य वागते, पण मी सापडल्यावर देवाला मी ठाऊक होते आणि तुमच्याबद्दलही तो सगळं काही जाणतो. परमेश्वराला तुमचं नवल वाटत नाही, तुम्हाला वाटतं तो तसं म्हणत नाही. माझ्या देवा, ओ रायन हँड, मला जर माहीत असतं तुम्ही असे असणार असाल तर मी तुम्हाला आफ्रिकेत सुवार्थेच्या प्रचारासाठी पाठवलंच नसतं. तुमच्या कमजोरीबद्दल माहीत असतं तर कधीच असं केलं नसतं. आणि ओ इस्रायल, तू ज्या सगळ्या गोष्टी करणार होतास माझ्या मुला, मी तुला कधीच बोलावलं नसतं. तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि बलवानांस लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बळ ते निवडले. एकाच प्रकारच्या लोकांना मदत मिळत असते, ते म्हणजे नम्र. नम्र लोकांना मदत मिळते, हा चांगला संदेश आहे. देवा, मला मदत कर देवा. 1 पेत्र अध्याय 5 वचन 5. बरं वाटतंय ना तुम्हाला? तुमच्यावरचा ताण कमी व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही फक्त असं म्हणायला हवं, एक सांगू, देवा, देवा आहे हे असं आहे.
याबद्दल काहीतरी करण्यासाठी तुझं स्वागत आहे. एक सांगू, मला असा विचार करायला आवडेल की मी माझ्या मुखातून एकही चूक करणार नाही. एकही चूक नाही होणार माझ्या मुखातून. पण ते नाही होत आणि असं कधी होईल की नाही शंकाच आहे. मी सुधारले. याला 40 वर्ष लागली आणि त्यासाठी रोज वचनात राहावं लागलं. एक सांगू का, ख्रिस्ताच्या मंडळीचं मी तोंड आहे. होतं काय की मी कधी कधी विसरते की ते तोंड कुठे उघडायला हवं आणि ते कुठे बंद ठेवायला. बघा, मी शांत राहण्याचा किंवा गोड राहण्याचा, चांगलं राहण्याचा प्रयत्न नक्कीच केला, पण जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्या नवऱ्यातलं मला काय आवडतं सांगू, की देव मला मी राहू देतो. तो ना, म्हणजे आता जेव्हा मी उद्धट वागते, देव मला ते सांगतो, पण तो माझ्यावर हसतो. तो म्हणाला, त्याच जुन्या अग्नीसाठी मी तुझ्याशी लग्न केलं होतं. आणि एक सांगू का, तुम्ही आज माझ्यावर एक उपकार का करत नाही, किंवा स्वतःवरच एक उपकार का करत नाही? तुम्ही जे आहात ते सगळं देवाला देण्याचा प्रयत्न करणं का थांबवत नाही? तुम्ही जे नाही तेच देवाला द्या. बघा, मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी अमुक नाही, तमुक नाही. आपण नेहमी त्याला असं काही देण्याचा प्रयत्न करतो की त्याला वाटेल, वाव, आपल्या कमकुवतेत त्याचं सामर्थ्य परिपूर्ण आहे. तो मुद्दाम तो दुर्बळ आणि मूर्खांची निवड करतो जगातल्या ज्ञानाला लाजवण्यासाठी. परमेश्वराला आपल्या क्षमतांची गरज नाही, त्याला आपली उपलब्धता हवी आहे. त्याच्याकडे जाऊन म्हणा, मी आहे देवा, तू माझ्यासोबत जे करू शकशील ते कर, ही मी आहे. तुम्हाला नवल वाटेल देव काय काय करू शकेल ते. बरोबर ना टेरेसा? ती तिथे बसलेली मुलगी, पहिल्यांदा तिने मला ऐकलं तेव्हा ती तुरुंगात होती आणि आता ती सर्वत्र सुवार्ता गाजवतीये. आमेन, आमेन. उभी राहा टेरेसा, जरा हात वर कर. तू कोण आहेस ते सगळ्यांना बघायचंय. अरे बाप रे, तुरुंगात कशासाठी? ड्रग विक्री की ड्रग्ज बाळगण्यासाठी की ड्रग वापरासाठी? एका आयुष्याची नासाडी झाली होती. ऐका, मी काय सांगतेय, परमेश्वराने तिचा ताबा घेतला. जेव्हा परमेश्वर तुमचा ताबा घेतो, तुम्ही एक वेगळी स्त्री किंवा वेगळेच पुरुष बनता. आमेन. 1 पेत्र अध्याय 5:5. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. तर तो इतकं नम्र होण्याविषयी बोलतोय की तुम्ही ते ऐकावं जे लोक तुम्हाला सांगू इच्छितात की तुमच्यापेक्षा त्यांनी अधिक ज्ञान मिळवावं, आणि जे तुमच्यापेक्षा अधिक काळ येथे होते आणि ज्यांना तुमच्यापेक्षा अधिक माहिती आहे. सगळ्यांनी नम्रतारूपी कमरबंद बांधा. बघा, नम्रता हा सगळ्यात श्रेष्ठ असा सद्गुण आहे. आणि मला वाटतं, जर खरं तर मी याचा विचार करत होते आणि मला वाटतं की सगळ्या पापांचं मूळ हे गर्वातच आहे. कारण गर्व हे सैतानाचं पाप होत. मी 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 सर्वांनी नम्रतारूपी कमरबंद बांधा, जसा एका सेवकाचा पेहराव म्हणजे त्याचं आवरण तुमच्याकडून काढून घेण्यात येणार नाही. गर्व व उद्धटपणापासून सुटका, एकमेकांच्या प्रती देवा करता. आता हे समजून घ्या, परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो, उन्मत्त आणि घमेंडखोरांचा. ते जे क्षुल्लक, गर्विष्ठ आणि बढाईखोर आहेत, आणि तो त्यांचा विरोध करतो, निराश करतो, त्यांचा पराभव करतो. मी वैफल्यात का होते? माझी परिस्थिती मला का निराश करत होती? का मला देव त्रस्त करत होता का? माझी मुलं मला निराश करत होती का? नाही, तर तो देव होता जो मला त्रस्त करत होता. मग तुम्ही म्हणाल की देव असं का करेल? पण तो मला हे शिकवू पाहत होता की मला जे हवं ते मला मिळणार नाही जर मी नम्र होऊन त्याला जे हवं ते करू दिलं नाही तर. आता हे समजून घ्या. चला ऐका,
परमेश्वर तुम्हाला ते करू देणार नाही आणि तुम्ही निराश व्हाल आणि त्याच पर्वताभोवती पुन्हा 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 गोल गोल फिरत बसाल, जसं मी केलं आणि अजूनही कधी कधी करते. जोवर तुम्ही नम्र होऊन म्हणत नाही, देवा तुझ्याशिवाय मी कोणीच नाही, तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही, मला तुझी गरज आहे, मला मदत कर, आणि नम्र व्हा आणि मदत मिळवा. एक सांगू, आपल्या आयुष्यात आपल्याकडे 2 निवडी असतात. आपण वैफल्याने भरलेलं आयुष्य जगू शकतो किंवा आपण स्वतःला नम्र बनवू शकतो आणि आपण परमेश्वराकडे मदत मागू शकतो. आपण आपल्या मदतीसाठी कृपेच्या मोफत वरदानाचा स्वीकार करू शकतो आणि आपण तेच करायलाही हवं. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.